इथे बघा बाही लांबी आपली आहे 4.5 इंच प्लस पावणा इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलं, 5.25 झालं। बाही फिट म्हणजे बाहीची घडी आहे 9.5 इंच आणि बाही फिटिंग आहे 7.25 इंच। इथे बघा बंद बाजू माझ्याकडे ठेवली आणि खुली बाजू पुढच्या साईडला सोडली। इथे बघा हे 4 भाग आहेत, व्यवस्थित अशी बंद बाजू आपल्याकडेच ठेवायची म्हणजे आपली बाही चुकत नाही। इथे बघा बाही लांबी आपली आहे 5.25 इंच, खालच्या साईडला पण 5.25 घ्यायचं, व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची। इथे बघा बाहीची घडी आपण 9.5 इंचाची घेतलेली आहे। जिथे आपली ओपन बाजू आहे तिथून आपण 3 इंच घेणार आहे। 1.5 इंच 2 इंचापर्यंत लाईन ओढायची। आता ही 40 चेस्ट साईज आहे म्हणून मी इथं 2 इंचापर्यंत लाईन ओढलेली आहे। 9.5 ची घडी आहे म्हणून आपण वरच्या साईडून 2.5 इंचाचा पॉइंट घेणार आहे आणि हा शेप द्यायचा। हा बघा आता हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्याचे दोन्हीचं अंतर मोजायचं। इथे बघा 6 इंच आलं, 6च्या अर्ध 3 इंच। इथे बघा व्यवस्थित असं इथून इथं 1 इंचाचा पॉइंट घ्यायचा आणि आपला पाकळीचा शेप द्यायचा। इथे बघा बाही फिटिंग आपली आहे 7.25 इंच आणि शिलाई मार्जिन आपली 1.5 इंच 2 इंच ठेवायची। मी इथे 2 इंच ठेवते। हे बघा किती सिंपल पद्धतीने बाहीची कटिंग आहे। आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला लगेचच हा आपण बाहेरचा शेप कटिंग करून घेणार आहे। इथे एक पॉइंट घ्यायचा आणि जो पाकळीचा शेप असतो तो 2च आपल्याला कटिंग करणं गरजेचं असतं। ओपन करून घ्यायची बाही आणि हे जे 2 भाग आहेत तेच आपण कटिंग करणार आहे। हे बघा चला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया। चला बाय बाय।